मला 100 रुपये दिले, मला जनावर डॉक्टर घेऊन ये, म्हशीचं ऑपरेशन करून खेळा बाहेर काढावं लागेल. काय बाळू भाऊ? काय नाही, काय चाललंय गुराचं उरकलं का? पाणी. हा उरकले ना. ती कोणती म्हैस द्यायची म्हणे? ठीक आहे. ठीक आहे. हा अरे वा, गरीब आहे लय चित्राप. चांगलंय चित्राप, चांगलंच आहे. काय म्हणताय? आता हे बघ, सांगितलं 1.25 लाख बरं का, पण 1.10 किंवा 1.15 पर्यंत सोडीन. बाळू भाऊ द्यायचं घ्यायचं बोला काहीतरी. 1.10 आणि 1.15 असतात का कुठं म्हशीचे? अरे चित्रा बघूनच बोलतोय. मी बी चित्रा बघूनच मागणार आहे. बरं तू केवढ्याला मागतो बोल. 70 चालन का? 70 ला? हा नाही बाबा, मला नाही परवडत ते. नाही. हा बघा भाऊ. 1.10 किंवा 1.5 पर्यंत सोडीन मी. काय बाळू भाऊ मार्केट बघा. अरे मार्केट बघूनच सांगतोय. नाही नाही 70 लय झालं तिला. 8 दिवसाला एक वालीचं पोत आणि पेंडीच पोता खाती ती. अहो पण आता दिवस कोणते आले? हाय का चारा पुढं खायला त्यांना? अरे पण एवढं जीव लावितोय, एवढं पाळीतोय, मग काय येडा म्हणून पाळीतो का? ए भाऊ मला नाही द्यायची. बघा तुपला आपलं बघ तू. द्यायचं झालं तर फोन करा. हा. टेम्पो घेऊन येईन, पैसे घेऊन येईन. चालत चालत जा बाबा, मला नाही द्यायची. अरे एवढा कॉलेजला हिंडतो, एखादी पोरगी बिरगी काही लग्न बिग्न करतो का नाही? थोबाड बघून पळून जातात ते. आला काय धोबड बघून काहीतरी करीत. काय म्हणतो श्याम? काय म्हणता चेअरमन? आलाय आज इकडं काय कस काय वेळ मिळाला इकडे तुला? काय अख्खं गाव पालत घातलंय मी राव. गाव फालत घालली तो? ते का काय बरं? आलं, मला लागत एक म्हैस. हा म्हटलं बघा एखादी कुठं गावात एखादी कोणा चांगलं चित्र भेटलं तर. हा बघितलं का नाही मग? मी काय म्हणतो, हा. तुमची जनावर एखादी गोठ्यातली एखादी चांगली. आयला आपला गोठा अशा म्हशी इकायला नाही आता राव. मीच बघतोय घोडेगावच्या बाजारात जायचंय मला. तुम्हाला बी पाहिजे. हा आयला गावात मी अख्खं गाव पालत घातलं, पण कोणाकडे असं मनाजोगं चित्रपच नाही. एक हाय बरं का बाळूकडं. बाळूकड बाळू भाऊ आपला म्हशी. अशी चित्राप आहे तुम्हाला काय सांगतो, हा गावात नाही बघायला. एवढी भारी म्हैस बाळूकडे? हा आयला आपल्याला कसं माहित नाही? ते मागितली त्याला मस्त केवढ्याला माहिती? 70 ला मागितली. 70 ला? ते कुठं सांगतोय 1.10 आणि 1.20 एवढं कुठं पैसे असतात बाई त्याचे. म्हैस कस काय? म्हैस काय सांगू चेअरमन तुम्हाला, हा. असं चित्राप आहे तुम्हाला सांगतो, हा. असं चम 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 चमकती ना. हा का? बाजारात उभी केली ना, लाखाला शेंडी फोडीन. असं? हा. आयला अशी जिन्नस जर असेल तर मग ती चेअरमनच्याच गोठ्यात पाहिजे. पण नाही ना देत त्यो. देत नाही? अरे तू 70 ला मागितली ना. हा. बघ मी ती म्हैस आहे ना अशी थांगारी लावितो ना, 70 नाही तर 72 हजाराच्या आत घेऊन दाखवतो तुला. चेअरमन थांगारी म्हणजे काय? अरे थांगारी म्हणजे फिल्डिंग. फिल्डिंग लावणे असं करतो. पण बघ कसं शक्य आहे राव? अरे शक्य आहे. बघ ती म्हैस घेतो का नाही मी 70-72 हजारामध्ये. असं काय करणार तुम्ही? ऐका मी काय करणार आता, मी कशी थांगारी लावते तुम्हाला सांगतो. तू कान कर इकडे. तू करतो का अगोदर? असं असं एवढं सांगतो. एवढं कर बाळा, एवढं करा. नाहीला तुम्हाला त्याच्यापेक्षा जर जास्त पैशाला जर दिली ना तिने तर पार्टी देईन मी. बघा बरं. 70-72 फक्त. जा चल प्रेम. या गंठन कुमार. बसले चोरमन. निवांतच बसलं जरा. पण तू बरं झाला आला, तुझ्याकडे एक काम होतं. बोला ना. 100 रुपये देतो तुला, पण तेवढं काम करायचं. हा करू ना. हा तू फक्त एक काम कर, बाळू भाऊकडे जा हा. आणि मी सांगतो तेवढं कर. हा हा तेवढं कर. लगेच काम परफेक्ट झालं पाहिजे. येऊ का? हा ये. काम झाल्यावर अजून 100 रुपये देईन. हो बाळू भाऊ ऐका ना, काय रे? ते तुम्हाला म्हैस विकायची होती. हा इकायची ना. मग देता काय मला? देता काय म्हणजे? द्यायलाच आणलेली हा, ती. मग तेच म्हणतोय ना. मग 60,000. 60 पर्यंत? हा. अरे 1.25 लाख रुपयाची जिन्नस आहे. 60,000 काय म्हणतो? अहो एवढं कुठे राहिले का आता पैसे त्यांचे म्हशीचे? 60 ला देता का बोला? जा, मला नाही द्यायची. शेवटचं विचारतो बाळू भाऊ, 60 ला देता का? अरे नाही म्हणलं ना, 1.25 लाखाची वस्तू आहे ती. कळालं का? राहू द्या मग तशी दारातच मग. रोज हिरे वाढे वालीस पेंडीच्या पोत आहे तिला. अशी लास लास करती. बरं. मला नाही द्यायची. जा भाऊ. हिरोईन पाणी पाजलं का म्हशी का नाही? पाजायचंच होतं म्हणूनच आले होते. तुला 17 वेळा सांगितलंय उन्हाळा आहे, टायमाला पाणी पाहिजेच आहे. हा भाऊ कारगंटन, मी ऐकलं कोणती म्हैस द्यायची तुमची इकायला? हे काय आहे नाही. ही वय हा केवढ्याला? आता तिचे सांगितले तर 1.25 लाख रुपये. हा तर 1.10 1.15 पर्यंत देऊ भाऊ. 1.15. हा अहो 1.15 2 म्हशी येतील. 1.15 2 म्हणजे? अहो चोरमननी काल एक म्हैस आणली, हा हिच्यापेक्षा भारी जनावर आहे. 60,000 रुपयाला. हिच्यापेक्षा हा केवढ्याला? 60,000 रुपये. फक्त 60,000. फक्त 60,000 रुपये. उन्हात अशी चम 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 चमकती ना. असं का? हा येऊ का?
हा ये मग. तरी म्हणलं लोक 60ला 70ला कमून मागत आहेत. अहो आता भाव उतरलेत म्हणल्यावरती एकदा तुम्ही मार्केटचा अंदाजा घ्या. 60,000 का 70,000 जरा नीट ठरवून घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, चारा गुरांना मिळाला पाहिजे ना. खरंय. आणि जास्त त्या इशाला ताणत बसू नका. चांगला भाव मिळत असेल ना तर देऊन टाका, ठीक आहे आहे. की नाही? हा देतो. पण नशिबाच्या पुढे काही मिळत नसतंय. बरोबर आहे तू. बघा तो जसं गिरायक आहे ना हा तसे फुकून टाकीतो. ठीक आहे. हा हा आयला श्यामा म्हणला चित्रात तसंच आहे, खरंच जिन्नस आहे. याला 1,00,000-1,25,00,000 रुपये तर कोणी देईन या म्हशीचे. असं चित्राब आपल्याच गोठ्यात पाहिजे. ए बाळू, ए बाळू, कुठे गेला येऊ? का चेअरमन? अरे म्हैस इकायला आहे म्हणे तुझी. हा ही काय? हे का? हा सांग ना मग काय किती द्यायची? आता तिचे मी 1.25 सांगितले बरं का. हा, आता तुमच्यासाठी 1.5 1.10 पर्यंत सोडतो. 1,15,000 आता जमाना राहिला का? बाजार उतरले ना पार. 70,000 देऊन टाक. 70? हा, नाही राव, परवडत नाही 70ला. अहो लय जीव लावला राव लेकरावून तिला. अरे 70च्या वर कुणी जर घेतली नाही म्हैस, हा. चेअरमन मी शिकाडीन. जित्राब आहे चांगलं तू, पण बाजार बिजार काय आता 70 पर्यंत देऊन टाके म्हैस. काहीतरी वाढून द्या राव. बरं चल 71,000 रुपये देऊन टाकता. 1,000 रुपये जास्त. नाही नाही, मग आणखीन काहीतरी वाढा. हे बघ बाळू, एकदा सांगतोय तुला, आता फक्त 1,000 वाढीचा 72. ते बी जित्राब चेअरमनला पटलंय म्हणून, चेअरमनच्या गोठ्यात असं जित्राब जायचंय म्हणून 72,000 रुपये देतो. याच्यापेक्षा जास्त पैसे देणार नाही मी. तू कोणाला एक जर इथं 70च्या वर जर कोणी म्हैस घेतली ना तर मी काढीन. मिशी देऊ का 1,000 रुपये तुला? दे मग आता काय. हा, हे 1,000 रुपये इसार आणि म्हैस घेऊन गेलो, बाकीचे 71 देतो. चालेल चालेल. टाकू थाप मग. हा टाका टाका. हा, झाली म्हैस आपली. हा? चला घेऊन जाऊ उद्या परवा. हा हा हा. ए बाळू, अरे काय झालं, माझा मेवना आहे तो गणेश बोठे. हा. तो सकाळी मोठ्या देवच्या दर्शनाला गेला होता. हा. जाता जाता त्याने तुझी म्हैस बघितली होती, त्याला म्हैस लय आवडली, तर तो आता येऊ राहिलाय बरं का. आणि म्हणला दाजी काही करा, 1,10,000 रुपये का असा ना, पण ती म्हैस आपल्याला घ्यायची. तर मी म्हणलं मी भाऊला सांगून येतो बा. म्हैस तर दिली सरपंच. दिली? हा कोणला? चेअरमनला. शर्मनला? हा. आणि केवढ्याला? ते 70 म्हणतो, ते 71 72ला दिली. 1,000 इसार घेतलाय. अरे येड्या, त्यांनी 1,10,000 मागितली तुझी म्हैस मेवण्यानी. अरे तो काय म्हणला माहितीये का, वाळकीच्या बाजारात गेलो, घोडेगावच्या गेलो, शिरूरच्या गेलो. अहो तुझ्यासारखी म्हैस बाळू कोणी 1,10,000 आणि 1,15,000 पडून द्याय ना तिथं. एवढा म्हशीला बाजार आणि एवढी भारी म्हैस तुझी आता खुशाल 72,000 दिली राव. अहो कोणी 60ला मागत आहे, कोणी 65ला मागत आहे. हे 70ला मागितली म्हणून मी म्हणलं नाही बा, काहीतरी शेंडी फोडा म्हणून 72ला दिली त्यांना द्या. आईला बाळू 1,15,000 1,10,000 म्हैस 72,000. तुला कळलं नाही का ही म्हैस एवढी स्वस्तात चालली? पण ते म्हणायचे बाजार पडले तर एवढ्या शिवाय तुम्ही म्हैसच जाणार नाही. मग मी म्हणलं देऊन टाकली. बायको म्हणली देऊन टाका, दुष्काळ पडलाय, चारा नाही, हिरा. मग घेतला निर्णय. काय करू सांगा बरं. बाळू गेम झाली तुझ्यावर बाळू. थांगारी लावली चेअरमननी तुझ्यावर. थांगारी हा म्हणजे थांगारी म्हणजे ना बघ, मी काय सांगतो तसं ऐका. हा. याला थांगारी म्हणतात, कळलं का? असं वय. आता मी सांगतो तसं कर. हा चाल. अय गंठन, काऊ काय बिस्किट खातो का? हा, संपले का 100 रुपये? ते कधीच संपले. आता बाळू भाऊने 100 दिलेत. हा, बाळूने कशाला दिले तुला 100 रुपये? ती बाळू भाऊची म्हैस आहे ना, ती विकायची ती. हा हा हा. त्या म्हशीने खेळा गेलाय. खेळा हा, कोण म्हणलं तुला? बाळू भाऊ म्हणला. कधी? आता मला 100 रुपये दिले. मला जाण्यावर डॉक्टर घेऊन ये, त्या हा. म्हशीचं ऑपरेशन करून खेळा बाहेर काढावं लागेल. असं म्हणलं बाळू? हा, बरं. जाऊ का डॉक्टरला बोलू? हा जा. आयला त्या मशीनी खेळा गिळा ऑपरेशन म्हणले होते. ऑपरेशनला कसे 5-25 रुपये लागतात. म्हणजे ती म्हैस गेली लाखाच्या घरात. आता काही करून ही म्हैस आहे ना परत बाळूच्याच गाड्यात मारावं लागेल. ते 1,000 रुपये आहेत ना, गेले तरी चालते. बाळू का चेअरमन? अरे ते काय झालंय बरं का, तुम्ही म्हैस घ्यायची होती ना आपल्याला. अहो म्हैसच घ्यायची ना, आणि घेतली ना तुम्ही. कायला टेन्शन घेता राव. मस्त पैकी चकाचक धुतली. हा. पावशेर गोड तेल लावलंय तिला. हा. अशी चमचम करते ना,
घरी गेलो बाईसाहेब अशी वावळली ना, अख्ख्या बाईसाहेब दिसते ना तिच्यात, अशी म्हैस तयार करून ठेवली मी. काय करा, संध्याकाळी गाडी आणा, नाही तर मी आणून सोडू का? ऐक ना तू, ऐक ना. हा. ते काय अहो, झालं आता काय ऐकायचंय राव, मस्तपैकी यायचं, संध्याकाळी पैसे द्यायचे आणि म्हैस घेऊन जायची. बाळू, तुला मी मस्त म्हणलं होतं बरं का, पण आता मी एका व्यवहारात गुतलोय, त्यामुळे तुझी म्हैस मला काय घेता नाही यायची, ती कोणाला देऊन टाकवा. अहो असं कसं, एकदा व्यवहार झाला म्हणजे झाला. थाप टाकली तुम्ही म्हशीवर. अरे मस्त टाकली बाबा था, पण देऊन टाक कोणाला तरी, जाऊ दे काय. चेअरमन तुमच्या सारख्या माणसाने असं करावं, गावात राव तुमची एवढी पद आहे, हा लोक काय म्हणते मला, मग- चेअरमनला म्हैसी केली, हा, आणि तिच्यावर थाप टाकली म्हणजे आता माझी म्हैस बाधी झाली, ती कळलं का? अरे नाही कोण नाही. घेईन तिला? अरे पण आता माझा व्यवहार गुतला जरा, मी गुतलो जरा दुसरीकडे, त्यामुळे आपण बघू ना, गिराय क्या करायला देऊन टाकू. नाही नाही, तसं नका करू, वरचे 2 देऊ नका मला, 70लाच घ्या, पण ती म्हैस घेऊन जा. अरे नाही नाही, तू उलट एक काम कर, मी व्यवहाराच्या रीतीप्रमाणे तुला जे 1000 रुपये दिलेत ना, हा. ते 1000 नको देऊ मला, पण ती म्हैस कोणाला तरी इकून टाक, मला नाही अहो, असं असतं राव, कुठं राव, ती घेऊन जा राव म्हैस, ती कोण घेईन तिला सांगा ना राव तुम्ही. नाही, तू एक काम कर, माझ्यासाठी तेवढी कोणाला तरी देऊन टाक, माझ्याकडे आता पैसे नाही, तेवढं कर, मला तुझी म्हैस नको, मला 1000 देऊ नको ते. अहो, chairman. अहो नाही नाही नाही, अहो, कसं असतं राव, कुठं? अरे, माझा व्यवहार गुतलेले अर्जंट, ते प्लॉट मध्ये गुतलोय मी एका. अहो, ती घेऊन जा राव तुम्ही. अब्बा, तिला नाही नाही नाही, मी त्या प्लॉट मध्ये गुतलोय एका, तुला तू 1000 रुपये ना मला देऊ नको, पण ती म्हैस इकून टाक, चेअरमन, नको मला म्हैस असं नको. व्यवहार नसतं राव. सरपंच की जय हो.